हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा. तर शानू चाललेली आहे शाळेत आणि तिच्या शाळेचा आज पहिला दिवस आहे. तसं तर शाळा तिची 8 दिवसाआधीच लागलेली. पण आम्ही थोडं 8 दिवस तिकडे होतो माझ्या सासरी. तर आता सुरुवातीला थोड्याफार सुट्ट्या झाल्या तर तेवढं काही नाही म्हटलं. मग मध्ये सुट्ट्या झाल्या की मोठा प्रॉब्लेम येतो. पण त्यांची पण इच्छा असते की मग थांब. म्हणून मग आम्ही थोडं 8 दिवसानंतरच आलो. 2 दिवस तिला तशा सुट्ट्याच होत्या मध्ये. तर तसं 4-5 दिवस असं तिची शाळा गेली. तर असं आहे मग मंडळी. तशी यावर्षी सुट्ट्या खूप दिवस होत्या. तर चला मग मंडळी, आता शानू तर गेली शाळेत, मी बाकीची कामं करून घेते. मंडळी सकाळपासून मी आत्ता भेटत आहे. शानू जेव्हापासून शाळेत गेली तेव्हापासून मी ब्लॉग शूट केलेला नाहीये. कारण की मला तर वर्धेला तुम्ही पाहिलंच, माझं येणं जाणं चालूच होतं. आणि त्याच भानगडीमध्ये घरातले जी कामं आहे, जे आपल्या माझी किचन जे आहे ना, ते खूप जास्त बेकार झाली होती. म्हणून मग मी इतकी थोडीशी साफसफाई करून घेतलेली आहे. त्याच्यामुळे आज मला थोडासा वेळ झाला. घर पण मस्त असं झाडून पुसून टाकलं पूर्ण. रोज तर झाडझूड करतो झाडून पुसून, पण वरची जी जाळे आहे, फॅन वगैरे सगळं पुसून टाकलेलं आहे. सगळे जाळे वगैरे काढून टाकलेले आहे. तर हेच काम माझे आवरता मला आज वेळ होऊन गेला. आणि त्या धांदलीमध्ये ना मला आज मी ब्लॉग शूट केला वा म्हणून लक्षातच नाही. कारण 2-3 दिवस झाले कंटिन्यू ब्लॉग शूट करत नव्हते. त्याच्यामुळे लक्षातच नाही राहिलं की मी ब्लॉग शूट केलेला आहे सकाळपासून म्हणून. तर असं आहे मंडळी, आता झालेली आहे सायंकाळच्या चहाची वेळ. तर इथे मी आता शानू जाते आता ट्युशनला. आणि आता पोरांच्या शाळा ट्युशन सुरू झालेल्या आहे. शानू जरा लेट झालेली आहे शाळेमध्ये. छान मस्त असा चहा घेऊन घेऊ. आणि थोडाच वेळ झाला आता पाऊस पण सुरू झाला. मला 2-3 काल मी झाडं आणले होते तिकडून वर्धेवरून, ते सुद्धा मला लावून घ्यायचे आहे. तर चहा ब्रेड खाऊन घेते थोडंसं आणि मग माझ्या कामाला लागते. दूध पिते का तू? हा? तर मंडळी, आज दिवसभर पाऊस असा चालूच होता आणि म्हणजे जातेच होता. पण छान असा दिवसभर पाऊस असल्यासारखा होता. आणि इकडे मस्त पाऊस चालू होता आणि इकडे मस्त गरमागरम असा चहा आणि ब्रेड चालू होता आमचा. आणि ही जी ब्रेड आहे ना, ही आम्ही म्हणजे टोस्ट, तर ही आम्ही वर्धेवरून येता आणलेली होती. खूप छान अशी पिस्ता फ्लेवरची टोस्ट आहे. तर चला मस्त आता चहा टोस्ट खाऊन घेते. तर मंडळी, पाऊस झालेला आहे सुरू, त्यामुळे आम्ही तिघही निघालेलो आमचं वॉटरप्रूफ मंडप घेऊन. वॉटरप्रूफ मंडप आहे आमचा. तिघही जण मावून जातो, एवढी मोठी छत्री आहे आमची. काय नो काय कर सगळ्यांना. अशाही अनुभवाचा आनंद वेगळा. हा, म्हटलं चला मी पण येते. नेहमी येत जाते छत्री वगैरे घेऊन पकडायला असुबा. शानूची ज्या मॅडमकडे ट्युशन आहे ना, तर तिथे छान असे निंबू लागलेले होते आणि पावसामुळे सगळा इथे सडा पडलेला होता. मला ना ते दिसले, म्हणून मग मी तिच्या मॅडमला विचारलं की निंबू आहे का म्हणून. तर त्यांनी मग त्या बोलल्या की खूप आहे, तुम्ही घेऊन जा म्हणून. मग लिंबू वेचले आणि निघून आलो आम्ही. आणि येताना ना आम्हाला इथे जायचं होतं बॅगची चेन वगैरे लावायसाठी. शानूची एक बॅग होती, तिची चेन जी आहे ती थोडीशी बेकार झालेली होती, तर ती बरोबर करायची होती. तर तो बोलला की मला ते करायसाठी 10 ते 15 मिनटं लागणार म्हणून. मग आम्ही काय केलं, इथेच मामीचं घर जवळ आहे आमच्या, तर तिथे आम्ही जाऊन बसलो. तर 10 ते 15 मिनटं बसलो
बसणार म्हटलं, पण गोष्टीमध्ये शानूला ट्युशनमधून परत आणायचे सुद्धा वेळ होऊन गेला आणि आम्हाला गोष्टीमध्ये माहीतसुद्धा पडलेलं नाही. तिला आणायचा वेळ होऊनच गेलेला होता, तर मग आम्ही तिथे ट्युशनमध्ये गेलो, तिला घेऊन आलो आणि घरी आल्यानंतर सर्वात आधी ही निंबू जे आहे ना, तर ते खाली पडलेले होते तर बेकार होते. त्याच्यामुळे मग मी निंबू स्वच्छ अशी धुवून काढले आणि ते जे पॉलिथिनमध्ये आहे ना, ते माझ्या मामींनी प्रसाद दिलेला होता. तर त्या गेल्या होत्या महाराष्ट्र दर्शनसाठी, म्हणून मग त्यांनी आम्हाला प्रसाद आणि हळदी कुंकू हे आणतेच, तर त्यांनी मला थोडंसं हळदी कुंकूसुद्धा दिलं. त्यानंतर हे लिंबू वगैरे धुवून झाले आणि मला ना कणकीचा डब्बा जो आहे तो धुतलेला होता आणि तो आता सुकला पण होता. पावसामुळे ना कसं लवकरच सुकत नाही, तर पुसून वगैरे स्वच्छ ठेवलेला होता, पण तो असा ओलसरच वाटत होता. म्हणून मग दळण जे आहे ते एक दिवस असं राहूच दिलं आणि मग दळण वगैरे उतरवून घेतलं डब्यामध्ये आणि पॉलिथिन जे आहे ते अशीच बाहेर घडी करून ठेवली, जेणेकरून आठवण राहिली पाहिजे की ही धुवायची आहे म्हणून. आणि दळण डब्यात उतरवतानी थोडंफार सांडल्याच जाते, तर मग ते व्यवस्थित साफसूफ करून घेतलं आणि त्यानंतर मी लागली स्वयंपाकाला. तर सर्वात आधी तर इथे मी कुकर वगैरे मांडून घेतला. आज करायचा होता भातच मांडायचा होता आज, वरण काही मांडायचं नव्हतं कारण सकाळचंच वरण भरपूर होतं, तर तेच छान मस्त असं मी तडका दिलेलं होतं. भाताचं कुकर मांडून घेतला, त्यानंतर मग भाजी फोडणी दिली आणि पोळ्या वगैरे टाकून घेतल्या. मी म्हटलं वेळेच्या आत लवकरात लवकर झालं म्हणजे लाईट वगैरे गेली तर टेन्शन राहत नाही. तशी तर आमच्याकडली लाईट वगैरे जात नाहीच, पण थोड्या वेळासाठी जरी गेली तर थोडंसं स्वयंपाक करता मग कसं अडचण येऊन जाते. आणि कधी काय होते की कोणचा वायर वगैरे काही वारा दोन्हीमुळे किंवा पावसामुळे काही ना काही झालं तर असं काय लाईट भरपूर वेळेसाठी जाते, म्हणून मी पटकन स्वयंपाक वगैरे करून घेतला. आणि ज्या धाकामुळे मी स्वयंपाक केला ना पटापट लाईट गेली नाही पाहिजे म्हणून, तर तेच झालं शेवटी. आम्ही जसं जेवण करायला बसलो त्यावेळी ना लाईट गेलेली होती ना. आता आम्हाला कसं इथे इचूकाट्याचं खूप जास्त भीती आहे. इथे सगळ्या प्रकारचे प्राणी, जनावरं, सरपटणारे प्राणी तर मिळूनच जातात. तर थोडंसं कसं आम्हाला पावसाळ्यात नाही इथे थोडंसं सावधपणे राहावं लागतं. आणि जास्त करून ही क्वार्टर लाईफ जी आहे ना, सरकारी क्वार्टरमध्ये राहते मी, तर हे जी क्वार्टरची लाईफ आहे ना, ते अशीच असते. म्हणजे एकदम गावाच्या बाहेर किंवा मग खूप झाडं झुडपं आणि खूप छान वाटते दिसायला, राहायला पण खूप छान वाटते. शांतता असते, पक्ष्यांची किलकिलाट असते, आजूबाजूला छान हिरवळ झाडं असतात, राहायला खूप छान वाटते. पण थोडीशी भीती पण असते, पण काही दिवसानंतर ते पण आपल्याला एका नॉर्मल लाईफसारखं वाटते. मला तर क्वार्टरचा पहिले काही अनुभव नव्हता, पण आता खूप छान वाटते. तर मंडळी जेवण वगैरे झालं आणि इकडे सगळं क्लीन करून झालेलं आहे, जेणेकरून उद्या मला सकाळी उठल्याबरोबर ओटा क्लीन दिसणार आणि व्यवस्थित आपण आपल्या कामांना उद्या सकाळी सुरुवात करू. तर असं आहे मग मंडळी. आता मी मस्त छान तेलाला केस लावते म्हणत होती मी. आता केसांना छान तेल वगैरे लावून घेते. उद्या धुवायचं डोकं, त्याच्यामुळे छान केसांना तेल वगैरे लावून घेते आणि मग मस्त असा आराम करते. आणि पाऊस तर आज दिवसभर चालूच होता आणि आता पण चालू आहे. म्हटलं जेवण झाल्यावर छान मस्त असं फिरायला जाते, पण जाऊ द्या असो. आता तेल वगैरे लावून घेते केसांना आणि छान मस्त अशी मालिश करते, नाहीतर मग यांना करून मागते. थोडंसं असं चांगलं वाटते. नाहीतर असा जर मौसम असला तर थोडंसं कसं डोकं वगैरे दुखते, तर छान मस्त असं मालिश वगैरे करते आणि मग करते आराम. तर चला मग मंडळी, आजच्या ब्लॉगला करते मी तेच एंड. आजचा माझा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं कसं नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय.